नमस्कार. शेतीविषयक माहिती देणाऱ्या आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या आपल्या सर्वांसाठीच अत्यंत चिंतेचा आणि तातडीचा बनला आहे. तो विषय म्हणजे हवामानाचा वाढता लहरीपणा आणि त्यापासून आपल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी लागणारी पूर्वतयारी. कसं आहे ना, पावसाचं चक्र आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये, ते खूप बदलत चाललंय. आणि ह्या बदलत्या चक्रात तग धरून राहायचं असेल तर आपल्याला काही ठोस व्यावहारिक पावलं उचलणं अगदी मस्ट आहे. चला तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. गेल्या काही वर्षांपासून आपण हवामानात कमालीचे बदल अनुभवतोय आणि यावर्षी तर जागतिक हवामान साखळीत एल निनो सक्रिय होण्याचं मोठं सावट आपल्या शेतीवर आहे. त्यामुळे साहजिकच आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो की या एल निनोच्या धोक्यापासून आपण आपल्या पिकांना कसं वाचवू शकतो. हा धोका नेमका आहे तरी काय आणि यावर आपल्या हातात नक्की कोणता उपाय आहे हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी हे एल निनोचं संकट नेमकं काय आहे ते थोडक्यात पाहूया. जिंतूरच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांचा नुकताच आलेला अहवाल जर आपण पाहिला तर परिस्थितीचं गांभीर्य आपल्या लक्षात येईल. यातील सर्वात महत्त्वाची आणि काळजीची गोष्ट म्हणजे एल निनोचा शेतीवर होणारा थेट परिणाम. या काळात पाऊस नुसता कमी पडतो असं नाहीये, तर पावसाच्या 2 सत्रांमधलं अंतर भयानक वाढतं. आणि सर्वात मोठा फटका कधी बसतो माहितीये? जेव्हा आपलं पीक फुलोऱ्यात असतं किंवा दाणे भरण्याच्या अत्यंत नाजूक अवस्थेत असतं, नेमका तेव्हाच पावसाचा मोठा खंड पडतो. म्हणजे बघा, पिकाला जेव्हा पाण्याची सर्वाधिक गरज असते तेव्हाच पाऊस दडी मारतो आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते. आता सामान्य मान्सून आणि एल निनो यांच्यातला हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. सामान्य मान्सूनमध्ये कसा सलग आणि चांगला पाऊस मिळतो, ज्यामुळे जमिनीत एक प्रकारचा ओलावा टिकून राहतो. पण एल निनोच्या काळात परिस्थिती अगदी उलट असते. कधीतरी अचानक कुठेतरी ढगफुटीसारखा खूप मोठा पाऊस पडतो, अतिवृष्टी होते आणि त्यानंतर सलग महिनाभर पावसाचा पत्ताच नसतो. त्या मोठ्या पावसातलं पाणी वेगाने वाहून जातं आणि जेव्हा पिकाला खऱ्या अर्थाने ओलाव्याची गरज असते तेव्हा शेत अगदी कोरडं ठाक पडलेलं असतं. मग आता यावर उपाय काय? तर आपला सर्वात मोठा आधार आणि एक भक्कम सुरक्षा कवच म्हणजे शेततळे. पावसाच्या या लहरीपणावर शेततळे हाच एक अत्यंत प्रभावी आणि जालीम उपाय आहे. अनिश्चित हवामानाला तोंड देण्यासाठी आपल्या स्वतःच्या शेतातली पाण्याची बँक निर्माण करणं हेच खऱ्या अर्थाने आपलं सुरक्षा कवच बनणार आहे. इथे संरक्षित सिंचन ही संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मगाशी आपण पाहिलं तसं एल निनोच्या काळात अचानक मोठा पाऊस येतो. ते जे वाहून जाणारं पुराचं पाणी आहे ना, ते जर आपण शेततळ्यात साठवून ठेवलं तर पावसाने दडी मारल्यावर त्या कठीण आणि कोरड्या काळात हेच पाणी आपल्या पिकांना एक नवं जीवनदान देऊ शकतं. यालाच आपण संरक्षित सिंचन म्हणतो. आणि यातला सर्वात मोठा आणि गेम चेंजर मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे हा आकडा, तब्बल 30 ते 40%. अनुभवावरून हे वारंवार सिद्ध झालंय की ऐन गरजेच्या वेळी जेव्हा पीक पाण्याविना सुकत असतं तेव्हा दिलेलं फक्त एक संरक्षित सिंचनाचं पाणी, ऐका हा, फक्त एक पाणी पिकाचं उत्पादन वाचवण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी तब्बल 30 ते 40% मदत करतं. हा आकडा खरोखरच प्रचंड मोठा आहे आणि योग्य वेळी साठवलेलं पाणी काय चमत्कार करू शकतं हे यातून स्पष्ट होतं. अर्थात नुसतं पाणी साठवून भागणार नाही, तर पुढे आपल्याला करावं लागेल ते म्हणजे स्मार्ट पाणी व्यवस्थापन. शेततळ्यात पाणी उपलब्ध आहे म्हणून त्याचा वारेमाप वापर करून नक्कीच चालणार नाही. एल निनोच्या या संकटात साठवलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब सोन्यासारखा मौल्यवान आहे. त्यामुळे त्याचं स्मार्ट व्यवस्थापन कसं करायचं? तर सगळ्यात आधी शेततळे खोदल्यानंतर त्यामध्ये 500 मायक्रोनचा प्लास्टिक कागद, ज्याला आपण अस्तरीकरण म्हणतो, ते करणं अत्यंत मस्ट आहे. यामुळे पाणी जमिनीत झिरपून होणारी नासाडी थांबते आणि ते थेट उन्हाळ्यापर्यंत टिकून राहतं. त्यानंतर पाणी उपसण्यासाठी सौर ऊर्जा पंपांचा वापर करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पिकांना मोकाट पाणी देण्यापेक्षा ठिबक किंवा तुषार सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करा. यामुळे होतं काय की कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी पुरतं आणि पाण्याची अजिबात नासाडी होत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं, तर त्यासाठी आपण महाडीबीटी अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. ही स्वतःची पाण्याची बँक उभी करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्य शासनाची आपल्याला खूप मोठी मदत मिळतीये. ही प्रक्रिया तशी अत्यंत सोपी आहे, पण ती तातडीने करणं गरजेचं आहे. पहिली पायरी, जागा निवडताना नेहमी शेतातल्या सखल भागाची निवड करा, जेणेकरून पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या तिथेच जमा होईल. दुसरी आणि सर्वात तातडीची पायरी, ज्यांना नवीन शेततळे हवे आहेत त्यांनी अजिबात वेळ न घालवता आजच्या आज महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. आणि तिसरी पायरी, राज्य शासनाच्या मागील त्याला शेततळे या योजनेचा प्रभावीपणे लाभ घेऊन आपलं शेततळं लवकरात लवकर पूर्ण करा. ज्यांच्याकडे आधीच शेततळी आहेत त्यांनी आजच त्यांची दुरुस्ती करून घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यापूर्वी सगळी तयारी पक्की असेल.
तर आजच्या या सत्राचा शेवट आपण एका अत्यंत सुंदर, प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या ओळीने करूया. साठलेले पाणी पिकवेल सोनेरी दाणी. बघा, हवामानाचा लहरीपणा आपण थांबवू शकत नाही हे खरंय, पण त्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीला न घाबरता आपण सर्वांनी जर आत्ताच पाण्याचं योग्य नियोजन केले तर हे संकट नक्कीच परतावून लावता येईल. तर मग या संकटावर मात करण्यासाठी शेतातली ही पाण्याची बँक आपण आजच सुरू करायला हवी, नाही का? महाडीबीटी पोर्टलवर आजच आपली नोंदणी करा आणि पिकांना या शाश्वत सुरक्षेचं कवच द्या. ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरली असेल. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.